राणा इथं समजा मला बुलबुल वाटायले बाबा. त्या सराला घेऊनच ते आपण ऑफिस गाठायला पाहिजे होतं बघ. अरे त्यांच्यामुळे आपण आता एवढं लय झालंय बघ. आणि सापडेल की ऑफिस एवढं काय त्यात. अरे काय सापडेल की इथे सगळं मला एकसारखं वाटायला लागले. कुठे ओळखणार आहेस तू? अरे एवढं मोठं कॉलेज आहे म्हणजे ऑफिस असणारच की. काय म्हणतो काय? चल तिकडे बघूया. अरे काय तिकडे बघूया? आता येताना तिकडे झाली ना. इकडे बघूया. नको चल इकडे. अरे इकडे बघूया चल. अरे चल रे तू माझा ऐक. बरं हा इकडं बी रस्ता आहे, इकडं बी आहे, इकडं बी आहे ना इकडनं वर बी जायला. कुठं जायचं? ए, चल इकडे बघूया. नको नको थांब. आपण इकडे जाऊया चल. इकडनं कशावरून? अरे ही दक्षिण आहे. ऑफिस सगळी पूर्वेला असतात ना. टॉळक्याच्या हे असलं काय चालत नाही कॉलेज मध्ये. चला ऑफिस हुडकिया. चल. ए, चल इकडे बघूया. इकडे नका बर ते बघूया. वर वय ते नव राणा. अरे या कॉलेजात पोरं किती असतील ग? 1000-2000 तरी हमकाच असणार बघ. तर असणारच की. अरे स्वतःचा वर्ग हुडकता हुडकता संध्याकाळ कधी झाली हे बी कळत नसेल त्यासनी. चला चल. चल ए भावा जरा बघून चालायचं की. सॉरी काय? एक चल रे बर. सॉरी काय सॉरी. आधीच नीट बघून चालायचं. लागलं ना आपल्या भावाला. ए आपला भाऊ सॉरी बोललाय ना बघ. का वाढवायचा विषय? ते नाही काय काम काढलं म्हणायचं. ते कॉलेजात ऍडमिशन घ्यायला आलोय. ते ऑफिस कुठे आहे? आता कुठं उरली सुरली वर्ष निवांत काढाय सोडून कशाला डोक्याला ताप करून घेताय? इथं आम्ही ऍडमिशन करून चूक केल्या. काय रव्या? तर काय आम्ही आधी निष्ठाय बघालोय आणि ह्यो अडकालाय. लाईन आहे काय कॉलेजात? ते काय असते? याला लाईन माहित नाही आणि कॉलेज मध्ये ऍडमिशन पाहिजे म्हणे. लाईन लाईन पाकरू तुझ्या फिरतीचा इंच मला असं कोण आहे काय? हो ते असलं काय नाही. मग कॉलेजात यायचं कारणच काय? आता तर शिकायचं वय पण निघून गेले की तुमचं. ते माझ्यासाठी नाही हो, ते माझ्या बायकोसाठी आलो इकडे. अहो आता तुमचं वय निघून गेलं म्हटलं तुमच्या बायकोचं पण गेलंच की. शिकायला वय नसते आणि माणूस केव्हा बी शिकू शकतो असं अंजलीबाई म्हणतात. अंजलीबाई? कोण अंजलीबाई? माझी वहिनी आणि हिची बायको कळलं? बायकोचं लय ऐकतात वाटतं काका. ए नीट बोलायचं. आता गेट वरती वॉचमनची धुलाई उता उता वाचल्या कळलं? काय धमकी द्यालाय? धमकी समजलं. ए. अरे तू बघ की. नाही ते आम्हाला ऑफिसात जायचंय. ते कुठे तेवढं सांगा. सांगणार नसला तर आम्ही आमचं ओळखतो. चल बर का. चल ए ऑफिसच नव इथनं सरळ जायचं. आत गेले की डाव्या बाजूचा दुसरा दरवाजा तिथेच आहे ऑफिस. थँक्यू काय. चल बर का. वाढवायचं बुद्धी. कसा आला वटणीवर? ठीक आहे की. आता याला चावल त्याच्या फिरतीचा इंचू. येत असेल बघ. नाही रे. अरे खोली वाटत्या. ऑफिस म्हणजे असं ते लय मोठं असते काच असते लय भारी.
लई चांगलं कॉलेज आहे बघ, शोबाजी वगैरे काय नाही. मी काय म्हणतो, पटाक दिवशी ऍडमिशन करून निघू काय? हा चल. या ऑफिस मध्ये समजा बायकाच भरल्यात का काय? मॅडम राम राम. काय वॉचमॅन कोण तुम्ही लेडीज रूम मध्ये कसे काय घुसला काय झालं? आत कसा आलास तू ते ऍडमिशन घ्यायला आलोय. तुला दिसत नाही एवढा मोठा बोर्ड लिहिलेला वाचता येत नाही तुला राणा, अरे लेडीज बायकांची भानगड आहे. पळ पहिला इकडं पळ. आता कुठे जाणार लेडीज रूम मध्ये कसा आलास तू अक्कल कुठे तुझी बे अक्कल अहो ते मी काय ते मी थांबून घ्यायला इथंच मी मॅडम हो बोलून अहो नाही ते काय आहे म्हणजे लेडीज रूम मध्ये आलातच कसं काय ते मला इकडचा पत्ता सांगितला म्हणून मी आलो इकडं. माहित आहे आम्हाला तू इथे कशाला आलायस ते माहितीये मग कशाला विचारताय? काय चाललंय इथे? कोण आहे हा? काय चाललंय? मॅडम हा लेडीज रूम मध्ये घुसला मॅडम आम्ही रेस्ट करत होतो अचानक कसा आला याचा एक साथीदार पण पळून गेला मॅडम याला पोलिसांमध्येच द्या अहो नाही नाही. सायलेन्स. कोण आहेस तू? इथे कसा आलास? अहो ते मी तुझ्यासारख्या फाजील माणसाला पोलिसातच द्यायला हवं. नाही हो, माझं काम होतं म्हणून मी आलो इकडं. तुझ्यासारख्यांची लेडीज रूम मध्ये काय कामं असतात हे चांगलं माहितीये मला. अहो नाही ते मॅडम मला ऑफिस मध्ये जायचं होतं म्हणून मी आलो इकडं. याला विचारा की. शटअप. घेऊन चला याला बाहेर. अहो चल बाहेर. अहो चल. अहो माझा ऐका की. अहो चल बाहेर. चल. तू जरा ऐकून घ्या की. अरे काय ऐकून घ्यायचं ते पोलीस ऐकून घेतील. चल ऐका बस. चल. झालं वाटतं ऍडमिशन. हो मॅडम. अहो एक डाव ऐकून घ्या की माझं. काही एक ऐकून घ्यायचं नाहीये मला. तुझ्यासारख्यांना चांगलीच ओळखू नाही मी. आज नाही गेली कित्येक वर्ष प्रोफेसर म्हणून आहे मी इथं. मॅडम तुम्ही एवढे मोठे आहेसा, जरा समजून घ्या की. शटअप. शरद पोलिसांना फोन लाव. अहो कधी पळून गेला तर? अरे नाही जात रे, इकडे मला ऍडमिशन घ्यायचे. ऍडमिशन? शरद अरे बघतोस काय? पोलिसांना फोन लाव जा. हो ठीक आहे मॅडम. अहो मॅडम खरंच सांगतोय मी. अहो त्या पोरांनी मला चुकीचा पत्ता सांगितला. नाहीतर मी असा पोरींच्या खोलीत कशाला घुसन. मॅडम हा खोटं सांगताना पोलिसातच द्यायला पाहिजे बोलवा पोलिसांना हो मॅडम, ती बघा ती पोरं आहेत ना. अहो त्यांनी मला चुकीचा पत्ता सांगितला. विचार त्यासनीच. कोण आहे तिकडे? या इकडे. हा जे बोलतोय ते खरं आहे का? हा आम्ही काय नाही केलं मॅम. अरे असं काय भावा, तूच पत्ता सांगितलास ना मग मला. आमचा काय संबंध? आमची तुमची ओळख तरी आहे का? अहो मॅडम लई खोटं बोलायला आहेत बघा. शट अप. आता जे काही बोलायचंय ना ते पोलिसांच्या समोर बोल. वहिनी. हा वहिनी. हा हे कुठे? तो अडकलाय. कुठे? ते आपलं कामात अडकलाय कामात. हा असे कसे अडकले? यांना जरा फोन द्या. अहो ते नाही जमे का. अहो शक्यच नाही. का? ते हा हिरीत उतराय ना खाली आणि मी इथे वर आहे. काही काळजीचं कारण नाहीये ना? अजिबात नाही वहिनी. आता जे काही बोलायचंय ना ते पोलिसांच्या
एवढा गोंधळ कसलाय? अहो ते हिरीवर बरेच कामगार जमा झालेत ना बघ. असे कसे अडकलेत पण हे? अहो ही माणसं काय शान आहेत वय. मी येऊ का? अहो वहिनी नका नका अजिबात नका. अहो अहो मै हो ना, मी सांभाळतो सगळं. येऊ का तुम्ही आता ठेवा फोन. रानात काम करत सुटला की तुम्हाला लगेच फोन करा शकतो हा? ठेवा ठेवा. अहो लय गडबड आहे, करतो नंतर फोन. ठेवा ठेवा ठेवा. मॅडम एक चूक झाली म्हणून काय एवढं मनावर घ्यायचं असते वय. LCR मध्ये जाऊन मुलींची छेड काढणं ही इतकी साधी गोष्ट वाटते तुला? अहो छेड त्यातलं नाही हो मी. मॅडम काय झालं? हा भामटा LCR मध्ये घुसला होता आणि आणि काय नाही. अहो ते ऑफिसात जायच्या आधी धरले यांनी मला. मी वेळीच गेले म्हणून बरं झालं, नाहीतर काय घडलं असतं देव जाणे. अहो काय बी झालं नसतं मॅडम. ते ऑफिसात गेलो असतो. अहो सांगा की सर. मॅडम तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. अहो हा आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला आलाय. खाली गेटवर आमची ओळख झाली, मीच घेऊन आलो त्याला आज. बघा असल्या भामट्यांना या आपल्या कॉलेजमध्ये अजिबात ऍडमिशन द्यायची नाहीये. हो मॅडम भामटा नाही हो मी. मग कोण आहेस तू? सर हा खोटं बोलतोय. शांत व्हा सगळे. मॅडम खरंच तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होत आहे. अहो मी कामाच्या गडबडीत होतो म्हणून याला ऑफिस पर्यंत सोडलं नाही आणि हा चुकीच्या ठिकाणी गेला. वय आणि यांनी मला चुकीचा पत्ता सांगितला. हरकत नाही, इथून पुढे लक्षात ठेवा. चला मी दाखवतो तुम्हाला ऑफिस. आता तरी गैरसमज गेला ना हो तुमचा. चला असे उभे काय आहे, अभ्यासाला लागा. चला. नुसता टाइमपास करायला हवा. आणि तुम्ही पुन्हा LCR मध्ये रेस घेताना दिसलात ना, तर गाठ मिस धोत्रेंशी आहे. चला निघा. ऑफिस कुठे आहे? चला. अरे राणा नशीब चांगलं म्हणून वाचलो बघ आपण. बरं, मला एकट्याला टाकून गेलास ना हो तू. तो धावतो नंतर. अरे नाही रे, बहिणींचा फोन आला म्हणून गेलो मी. ए, काय सांगितलं नाहीस ना हो? नाही नाही. गोदा का आज आपण मेथीची भाजी करूया? चालेल. मी एवढं धूप दिवाबत्ती करून घेते आणि भाजी निवडायला घेते. भाजी मी निवडून ठेवली. अगं तू कशाला निवडलीस? मी निवडली असते की. नुसतं घरात बसून मला कंटाळा आला होता. अंजली त्याला अर्धवटच इशे राहायला बघ. तू आता शाळेत जायला सुरुवात कर बाई. अगं घरातली कामं करायला मी हाय की. शाळा सोडून तू आपल्या घरातली काय कामं करत बसू नकस बाई. हो, मलाही मी कधी एकदा शाळेत जाते असंच झालंय. पण आता ते बदली शिक्षक आलेत ना, त्यांचं होऊ दे आधी पूर्ण. या महिन्याचा त्यांना पूर्ण पगार मिळाला की पुढच्या महिन्यापासून मी जाईन. नेहमी दुसऱ्याचाच विचार करतेस बघ. असं नाही, पण त्यांना अर्धवट परत पाठवणं बरोबर नाही ना दिसत. हेच समोरच्याच्या भल्याचाच विचार करायचा. अरे गोदाका कशी आहेस? मी हाय बरी. बोला तुम्ही. वहिनी आता बस झालं, लय कट्टा आलाय बघा आमासनी. कसला? तुम्ही शाळेत येत नाही म्हणून अजिबात गमत नाही बघा आमासनी. आणि त्यात रेणूबाईंनी बी महिनाभर सुट्टी घेतल्या. का? रेणूनी कसली सुट्टी घेतली? ते काय माहित नाही, खरं सुट्टी घेतल्या. तुम्ही कधी येणार शाळेला? आता हा महिना जाऊ दे, पुढच्या महिन्यापासून येईन मी. नक्की नवा? हो नक्की. पण तोवर तुम्ही इथे संध्याकाळी शिकायला येत जा ना, मी शिकवत जाईन. हा, शाळेत काय आणि इथं सगळं सारखंच की. वय मग रोज संध्याकाळी येत जा. हा, उद्यापासून आम्ही इथेच येतो बघा शिकायला. चालेल. बरं अंजली, तूच का नाही शाळेत जात? नाही, आधी आता बदली शिक्षकांचा पगार पूर्ण होऊ दे, मग जाईन. वहिनी म्हणजे 1 महिन्यानं म्हणा की. आणि ते नवीन आलेलं सर लई काही खास नाहीत बघा. नुसतं फळा रंगवायला सांगतात आमासनी.
तुम्ही लवकर या बघा शाळेला. हो येते मी. पण मला सांगा, रेणूनी कसली सुट्टी घेतली? आम्हाला काय माहित नाही. तुम्ही चालल्यावर समजाल बघा. आणि त्या सारख्या फोनवर असतात. हा बर जातो आम्ही. गोदा काय येतो? हा येतो बहिणी. चला. अंजली हं? चल आपण आवरूया. मी एवढं आवरते आणि येते. या रेणूचं नक्की काय चाललंय? सुट्टी का घेते ती महिन्याभराची? या सर बसा. मुरे हा. ऍडमिशन करायचं यांचं. कुठे ऍडमिशन घ्यायचं? बसा. बसा बसा. ठीक आहे. लँग्वेज नाव काय? अंजली रणविजय गायकवाड. अहो ते काय आहे, बायकोसाठी ऍडमिशन घ्यायला आलोय मी इकडे. हा रणविजय. अहो ते मी आहे. अंजली अंजली नाव आहे. हा अच्छा, म्हणजे तुमच्या बायकोसाठी ऍडमिशन घ्यायला आल्यात तर. त्याचं काय आहे? ते मी काय शिकलो नाही हो. हे जे काय जमतंय ते बायकोमुळे जमतंय बघा. अहो त्यांना शिकायची लय आवड आहे म्हणून आलोय मी इकडं. पण ती ऍडमिशन तेवढी झाली पाहिजे काय. वा, अहो तुमच्यासारखा नवरा असल्यावरती ऍडमिशन होणारच. मुरे फॉर्म द्या यांना. हा फॉर्म देतो. पण रणविजय हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं. अहो आत्ताच ऐकले ना मग तुम्ही. हो नाही नाही आता नाही ऐकलं, फार दिवसांपूर्वी ऐकलंय. अहो रणविजय कुठे ऐकणार तुम्ही? राणाला समती राणादा म्हणून ओळखतात. हा यस राणादा, ते पहिलवान नव्ह तुम्ही? हा होय. वा वा राणादा, अहो काय कुस्ती मारली तुम्ही. हा अहो त्या दिवशी तुम्ही लंगोट्या होता ना, म्हणून आज मी तुम्हाला ओळखलं नाही. हा हा काय कुस्ती खेळले राव तुम्ही, डोळ्यात अगदी पारणं फेटलं. राजवाडे सर हे आपल्या शिक्षण मंत्र्यांचे सुपुत्र आहेत. काय? आणि लय फेमस आणि मोठे पैलवान आहेत. अहो मग तुम्ही कशाला आला तिथे? साधा एक फोन केला असतात ना तरी ऍडमिशन झालं असतं तुमचं. अहो त्याचं काय, तशी पद्धत नाही आमच्या घराण्याला. जे नियमात बसते तसं करते बघा आम्ही. होय पण ते ऍडमिशन साठी काय काय लागते तेवढं सांगा. काय नाही, दाखला, जुनी मार्कलिस्ट, ओळखपत्र यांची झेरॉक्स आणि फी. ते फक्त पैसे तो माझ्याकडे. अहो कागदपत्रांना दाखला नंतर जमा करा. आता पैशाने नाव द्या आणि तुमचं ऍडमिशन झालं असं समजा. एक नंबर झालं बघा. अहो, तुम्ही लई मोठं काम केलंय बघा माझं. अहो मी जबऱ्या फॅन आहे तुमचा. एवढं काम न केलं तर चालतंय व्हय? हे बरकत ऍडमिशन झाली काय? होय. अहो ऍडमिशन तर होणारच होतं, पण तुम्हाला एवढा आनंद का झाला? अहो त्याचं काय, अंजलीबाईलाही आनंद होणार बघा आता. अहो त्याची लय आवड आहे शिकायची. आणि महत्वाचं म्हणजे ते माझ्यात ऍडमिशन होतंय ना. अच्छा, म्हणजे हुशार आहेत वाटत. अहो हुशार, अहो खत्र्या हुशार आहेत बघा. तुम्ही त्यासनी भेटशील ना व, तेव्हा समजेल तुम्हाला. हो आता तर भेट होईलच ना, ऍडमिशन झालंय त्यांचं इथे. मुरे कुठल्या लँग्वेज साठी ऍडमिशन घेतलं? जर्मन तुमचाच सब्जेक्ट आहे. वा, हो मग तर नक्कीच भेट होईल. चालते. हो तुम्हाला सांगतो, कधी एकदाच घरला जातोय आणि अंजलीबाईंना सरप्राईज देतोय असं झालंय बघा.